नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलंय, तर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे। शरद पवारांवर बुधवारी एंडोस्कोपी केली जाईल अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे। तर शरद पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। भेट झाली तर होऊ दे, कामानिमित्त भेट झाली तर त्यात चूक काय असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान बंद खोलीतील मुद्दे बाहेर येत असतात, त्यामुळे कामानिमित्त दोन नेत्यांची भेट झाली असेल तर होऊ द्या असं राऊत यांनी सांगितलं। तर या भेटीत सस्पेन्स असं काय आहे, दोन नेत्यांनी भेटणं वावगं काय आहे, तर गृहमंत्र्यांकडे पवारांचं काही काम असू शकतं असंही ते म्हणाले। मुंबईतील माहीम कोळीवाड्यात कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करून धुळवड साजरी केली जात होती। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। इतकंच नव्हे तर डीसीपी प्रणय अशोक तिथे पोहोचलेत आणि नियम मोडणाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली। राज्यात सरकारने धुलीवंदनाला निर्बंध घातले असले तरी लहान मुलं मात्र काही भागात नजर चुकून का होईना पण रंगामध्ये दंग झालेली पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी खास रामदास आठवले स्टाईलने गो कोरोना गोच्या घोषणा देत धुलीवंदनाचा आनंद साजरा केलाय। तर हडपसरमधील बालगोपाळांच्या धुलीवंदनाची ही दृश्य आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीच कोरोनाचे नियम पायदळीत तुडवलेले आहेत। मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्य केलेलं आहे। होळीचा सण सर्वत्र साजरा केला जातोय। यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पोहोचले आहेत। नागपुरात धुलीवंदनाच्या निमित्ताने कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत। शहरात ठिकठिकाणी संचारबंदी लावण्यात आली असून पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवलाय। संचारबंदीमुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येते। गेल्या 24 तासात नागपुरात 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3970 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली। जगभरात कोरोनाचं सावट असताना देशात काही निर्बंधांसह कोरोना धुळवड साजरी होताना दिसते। मात्र काही ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन होत नसल्याने दिसून येतंय। असंच काहीसं चित्र उत्तर प्रदेशातील वृंदावन या ठिकाणी बाकी बिहारी मंदिरात पाहायला मिळाले आणि या मंदिरात भक्तांनी एवढी गर्दी केली की लोकांना चक्क उभं राहण्याची जागा नव्हती आणि या परिस्थितीमुळे कोरोनाचं संकट आणखी भयान होऊ शकतं यात शंका नाही। देशभरात कोरोनाचं संकट वाढत असतानाही नियमांचं पालन करत होळीचा सण साजरा करण्यात येतोय। तर लखनौ आणि भोपाळमध्येही होळी खेळण्यात आली आहे। मात्र त्यात नेहमीप्रमाणे उत्साह नव्हता। होळीच्या आगीत कोरोना होरपळून मरावा अशा भावना काहींनी व्यक्त केल्या। होळीचा सण सर्वांनाच आवडतो। गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली आहे। अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि होळीमुळे गाणी गाणं आणि ढोलाच्या तालावर नाच करणं हे अनेक पिढ्यांपासून सुरू आहे असं होळीमध्ये सहभागी झालेल्यांनी म्हटलं। कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही देशात अनेक ठिकाणी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। वाराणसीच्या गंगा घाटावरही होळीचा उत्सव साजरा करण्यात आला। हरिद्वारमध्येही होळी खेळण्यात आलेली आहे। योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह अनेकांनी एकमेकांना रंग लावत होळीचा सण साजरा केला। बाबा रामदेव यांना कोरोनाचा विसर पडला असं देखील या चित्रांच्या माध्यमातून दिसून येतं। आज धुलीवंदन आहे, मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदा रंगांची उधळण होणार नाहीये। सामूहिकरित्या रंगांची उधळण करण्याला सरकारने मनाई केली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। तर आनंद, उमंग, हर्ष, उल्हासासोबतच नवी ऊर्जा प्रत्येकात संचार करो या शब्दात मोदींनी ट्विट केलं। देशात गेल्या 24 तासात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची उच्चांकी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात तब्बल 68,020 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। तर 32,231 जणांनी कोरोनावर मात केली आहे। कोरोनामुळे काल 291 जणांचा मृत्यू देखील झालाय। त्यामुळे देशातील वाढती रुग्णसंख्या आता चिंतेचा विषय बनली आहे। देशभरात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतून येणारी उड्डाणे थांबवावी अशी सुमारे 2/3 लोकांची इच्छा आहे असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालेलं आहे। याशिवाय
समाज वर्तुळाच्या ऑनलाईन व्यासपीठावरून सुमारे 43% लोकांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित करण्याच्या बाजूने असल्याचं म्हटलंय। राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, तर राज्यातील प्रमुख शहरं हॉटस्पॉट बनत आहेत। मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली असून 24 तासात नवीन रुग्णांचा आकडा 7,000च्या जवळ जाऊन पोहोचलाय। दिवसभरात 6,923 नवीन रुग्ण आढळले असून 8 जणांचा मृत्यू झाला। दादरच्या फुल मार्केटमध्ये आज नेहमीपेक्षा कमी गर्दी इथे पाहायला मिळाली आहे। अर्थात आज धुलीवंदन असल्याने अनेक जण सकाळी बाहेर न पडल्याने ही गर्दी कमी दिसते। उद्या खऱ्या अर्थाने सरकार लागू करत असलेल्या उपाययोजनांना जनता कसा प्रतिसाद देते याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। पुणे जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय। पुणे जिल्ह्यात 24 तासात तब्बल 8,292 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 42 रुग्णांचा मृत्यू झालाय। सतत वाढणाऱ्या कोरोना बाधितांमुळे पुण्यामध्ये बेड्सची संख्या अपुरी पडू लागली। पुण्यातील कसबा विश्रामबाग वाडा सहाय्यक आयुक्त आशिष महाळदळकर आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांनी परिसरात दंडात्मक कारवाई केली आहे। व्यावसायिक आणि नागरिकांनी मास्क न वापरणं, सोशल डिस्टन्सिंग न पाळणं, कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्व न पाळणं या कारणांमुळे दंडात्मक कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकूण 35,840 रुपये दंड वसूल करण्यात आला। नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दाहकता कायम आहे। गेल्या 24 तासात 2,925 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। अवघ्या 3 दिवसात ही संख्या 14,000वर गेली आहे, तर 18 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। लॉकडाऊनबाबत नियोजन करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। याविषयीची तातडीची बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेले आहेत। तर राज्यात संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्यामुळे आरोग्य सुविधा या झपाट्याने कमी पडतायत। मृत्यू वाढण्याची ही भीती टास्क फोर्सने व्यक्त केली आहे, त्यामुळे आता लवकरच लॉकडाऊन संदर्भात सूचना येऊ शकतात। महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातलंय। औरंगाबाद, नांदेड, नागपूर, बीड, अमरावतीमध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 एप्रिलनंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। भिवंडी शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती। बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं, त्यामुळे संचारबंदीचे पुरते 3:13 वाजल्याचं देखील या चित्रांच्या माध्यमातून दिसतंय। दरम्यान भिवंडीत सध्या कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय। काल तब्बल या ठिकाणी 92 नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। वाशिम जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश काढले खरे, पण नागरिकांकडून नियमांना हरताळ फासला जातोय, तर नागरिक शहरात निर्धास्तपणे रस्त्यांवर फिरतायत। नागपूरमध्ये आज संचारबंदी असली तरी चिकन मटणाच्या दुकानांना 1 वाजतापर्यंत खुली ठेवण्याची मुभा दिली होती, त्यामुळे होळीच्या पाडव्यानिमित्त चिकन मटण दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे। या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळते। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे। पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मनसुख हत्या प्रकरणी आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। काळ्या रंगाच्या मर्सिडीजचं फुटेज समोर आलेलं आहे। मनसुखने मर्सिडीज चालकाला चावी दिल्याचं या फुटेजमध्ये दिसतंय आणि चावी स्कॉर्पिओची असल्याचा संशय व्यक्त केला जातो। दंडकारण्यात माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विदेशातून मागवण्यात आलेला DRDOचा अत्याधुनिक असा मोठा ड्रोन अचानक विमानतळावर कोसळल्याने खळबळ उडाली आहे। तर दंडकारण्यात बस्तर आणि इतर राज्याच्या सीमावर्ती भागातील माओवाद्यांच्या हालचालींसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विदेशात निर्मित ड्रोन हैदराबादमध्ये ठेवण्यात आलं होतं। नुकतंच हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज मोठ्या आकाराचा ड्रोन छत्तीसगडच्या माओवाद प्रभावित जगदलपूरला पाठवण्यात आला। नाशिकच्या सातपुरा परिसरात गायत्री स्वीट मार्टला भीषण आग लागली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने दुकानांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। या दुकानातील काही कामगार दुकानात झोपले होते, मात्र स्थानिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। दौंड शहर आणि परिसरात कत्तलीसाठी आणलेल्या 42 गायींची पोलिसांच्या तत्परतेमुळे सुटका झालेली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, तर 4ही संशयित आरोपी आणि त्यांचे साथीदार सध्या फरार आहेत। गायींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली 4 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत।
अहमदनगर शहरात गुंडगिरीत वाढ झाली आहे। अनेक गुंडांना तडीपारीचे आदेश देखील बजावलेत। काही तडीपार गुंडांची गुंडगिरी खुलेआम सुरू आहे, तर एका तडीपार गुंडांच्या टोळीने खुलेआम एका कापड दुकानात दाणक्यांचीच दहशत करत लूटमार केली। नालासोपारा पूर्वेकडे श्रीरामनगर परिसरातील मुख्य रस्त्यालगत एका बॅगमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडालेली आहे। या महिलेची हत्या की आत्महत्या केली याचा ट्विन्स पोलीस आता तपास करतात। तर रविवारी रात्री 10 ते 10:30च्या सुमारास एका काळ्या बॅगमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला। मोखाडा तालुक्यातील ब्राह्मणपाडा गावात एका घराला रात्री 2च्या सुमारास भीषण आग लागली होती। या भीषण आगीत 2 मुले, एक महिला आणि एका वृद्ध आईचा आगीत होरपळून मृत्यू झालाय। यात 2 मुले या आगीतून बचावली आहेत, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान ही आग कशामुळे लागली होती याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। या दुर्घटनेमुळे आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। बुलडाण्यात मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय। पाण्याच्या शोधात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय। तर शहराजवळील राजूर घाटाच्या काठावर असलेलं धम्मगिरी बुद्ध विहार परिसरात बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मधून समोर आलेला आहे। त्यामुळे बुलडाणाकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संत तुकाराम महाराजांचा उद्या बीज सोहळा 50 भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। बीजोत्सव काळात गावामध्ये गर्दी करू दिली जाणार नाहीये। देहूकरांना आदेशाचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली बिल 2021ला मंजुरी दिलेली आहे आणि या कायद्यामुळे नायब राज्यपालांना आता जास्तीचे अधिकार मिळणार आहेत। राफेल लढाऊ विमानाने भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढली आहे। चीनवर नजर ठेवण्यासाठी भारत राफेल विमानाचा वापर करत आहे। त्याचबरोबर लवकरच आणखी 10 राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत। इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकून पडलेलं मालवाहू जहाज बाहेर काढण्यात 5 दिवसांनंतर यश आलंय। तर रॉयटर्सच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलेलं आहे। त्यामुळे पूर्व पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। ITF चषक टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्ड आणि झेन खान यांनी आपापल्या प्रतिस्पर्धकांचा पराभव करून अंतिम प्रवेश केलेला आहे। तर भारताच्या मनीष सुरेश कुमारला पराभवाचा सामना करावा लागला। भारतीय नेमबाजांनी घरच्या मैदानांवर रंगलेल्या ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी सादर केलेली आहे। अखेरच्या दिवशी भारताने 2 सुवर्ण पदकांची भर घालत पदकातील अग्रस्थान कायम राखलं। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकल।